Hello, 11th Commerce Secretarial Practice students. Last few lectures we have started types of companies. कंपन्यांचे प्रकार आपण सुरू केले होते. त्यामधील ए नंबर ऑन द बेसिस ऑफ इनकॉर्पोरेशन, स्थापनेच्या आधारावरतीच्या कंपन्या. यामध्ये 2 कंपनीज येतात, स्टॅच्युटरी कंपनी, रजिस्टर कंपनी. त्यानंतर बी नंबर ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कंपनीज, नंबर ऑफ मेंबर्सवरच्या आधारावरतीच्या कंपन्या. यामध्ये 3 कंपनीज येतात, फर्स्ट प्रायव्हेट कंपनी, सेकंड पब्लिक कंपनी, थर्ड 1 पर्सन कंपनी. त्यानंतर सी नंबर ऑन द बेसिस ऑफ लायबिलिटीज ऑफ मेंबर्सच्या जबाबदारीच्या आधारावरतीच्या कंपन्या. यामधील फर्स्ट कंपनी लिमिटेड बाय शेअर्स, सेकंड कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी, थर्ड अनलिमिटेड कंपनी. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ कंट्रोल, लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं, नियंत्रणाच्या आधारावरतीच्या कंपन्या, फर्स्ट होल्डिंग कंपनी, देन सेकंड सबसिडरी कंपनी. आणि लास्ट टाईप आहे अदर टाईप्स, इतर प्रकार. हा आपल्याला टाईप्स पाहायचा आहे आजच्या लेक्चरमध्ये. अदर टाईप्स, इतर प्रकार. यामध्ये टोटल 7 कंपनीज येतात. फर्स्ट आहे गव्हर्मेंट कंपनी, सरकारी कंपनी. गव्हर्मेंट कंपनी, सरकारी कंपनी या संदर्भातील इन्फॉर्मेशन पाहूयात. गव्हर्मेंट सरकारची कंपनी, सरकार अखत्यारीत असणारी कंपनी. सेक्शन 245 कंपनी ॲक्ट 2013, कंपनी कायदा 2013 कलम 245 नुसार गव्हर्मेंट कंपनी संदर्भातील इन्फॉर्मेशन. Government company means any company in which not less than 51% of the paid up share capital is held by. सरकारी कंपनी, कंपनी कायदा 2013 कलम 245 नुसार सरकारी कंपनी म्हणजेच गव्हर्मेंट कंपनी म्हणजे अशी कंपनी जिचे 51%, 51% पेक्षा जास्त, नॉट लेस दॅन 51% ऑफ द पेडअप शेअर कॅपिटल, 51% पेक्षा जास्त वसूल भाग भांडवल ज्याचे असते त्यालाच गव्हर्मेंट कंपनी असं म्हणण्यात आलेलं आहे. ज्या कंपनीमध्ये अशी कंपनी जिचे 51% पेक्षा जास्त पेडअप शेअर कॅपिटल, वसूल भाग भांडवल असते त्यालाच गव्हर्मेंट. हेल्ड बाय. मग आता त्यामध्ये काही प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेत. द सेंट्रल गव्हर्मेंट, सरकारचे, केंद्र सरकारचे जर 51% असेल तर गव्हर्मेंट कंपनी. सेकंड नंबर स्टेट गव्हर्मेंट ऑर गव्हर्मेंट्स, राज्य सरकार किंवा आणखीन 2 सरकारे मिळून त्यांचं 51% पेक्षा जास्त असेल. आणि थर्ड पार्टली बाय सेंट्रल गव्हर्मेंट अँड पार्टली बाय 1 or more स्टेट गव्हर्मेंट, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, स्टेट गव्हर्मेंट किंवा राज्य सरकारे यांचं. त्यानंतर फोर्थ नंबर सबसिडरी कंपनी ऑफ गव्हर्मेंट कंपनी, सरकारची दुय्यम कंपनी, सबसिडरी कंपनी. या ज्या काही आहेत त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, गव्हर्मेंट कंपनीज. यामधील आपल्याला फक्त लक्षात काय घ्यायचं आहे तर नॉट लेस दॅन 51%, 51% पेक्षा ज्याचे पेडअप शेअर कॅपिटल गव्हर्मेंटचं असतं त्यालाच गव्हर्मेंट कंपनीज असं म्हटलं असतं. मग त्या गव्हर्मेंटमध्ये सेंट्रल गव्हर्मेंट, केंद्र सरकार असेल किंवा ओन्ली स्टेट गव्हर्मेंट असेल, राज्य सरकार असेल किंवा स्टेट गव्हर्मेंट आणि सेंट्रल गव्हर्मेंट, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं मिळून 51% पेक्षा जास्त त्या कंपनीच्या शेअर कॅपिटलमध्ये जर हिस्सा असेल 51% पेक्षा तर ती कंपनी गव्हर्मेंट कंपनी असते. त्यानंतर आता पुढे नेक्स्ट पॅरेग्राफ. गव्हर्मेंट कंपनी मे बी अ प्रायव्हेट कंपनी ऑर पब्लिक कंपनी. सरकारी कंपनी ही पब्लिकसुद्धा असू शकते म्हणजे सार्वजनिक, किंवा प्रायव्हेट, सार्वजनिक खाजगीसुद्धा कंपनी असू शकते. इन फॅक्ट
It is a company registered and incorporation under the Company Act 2013. या कंपनीची नोंदणी कंपनी कायदा 2013नुसार करणे बंधनकारक आहे. हा मुद्दा सांगायचा नव्हता, परंतु हा कशासाठी आहे, तर जरी गव्हर्मेंट कंपनी असली, सरकारी कंपनी असली, तरीसुद्धा गव्हर्मेंट कंपनीलासुद्धा कंपनी कायदा 2013नुसार रजिस्ट्रेशन करणं, नोंदणी करणं बंधनकारक आहे. एक्झाम्पल, आता गव्हर्मेंट कंपनीज इन इंडियामध्ये कोणत्या कोणत्या आहेत? एक्झाम्पल, हिंदुस्तान मशीन टूल लिमिटेड, ज्यालाच आपण HMT असं म्हणतो, हिंदुस्तान मशीन टूल लिमिटेड, ज्यालाच आपण HMT असं म्हणतो, ही गव्हर्मेंट कंपनी आहे. सेकंड नंबर, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. थर्ड नंबर आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, ज्यालाच भेल असं म्हणतो, BHEL, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड. त्यानंतर आहे कोल इंडिया लिमिटेड. त्यानंतर आहे ऑइल नॅचरल अँड गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड, त्यालाच ONGC आपण म्हणतो, म्हणजेच ऑइल नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड एक्सेट्रा. इत्यादी सर्व गव्हर्मेंट कंपनीचे एक्झाम्पल्स आहेत इन इंडियामध्ये, भारतामध्ये. हिंदुस्तान मशीन टूल्स लिमिटेड, त्याला HMT म्हणतो. त्यानंतर स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, ही एक कंपनी आहे गव्हर्मेंट. त्यानंतर भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड, ही एक सरकारी कंपनी आहे. त्यानंतर कोल इंडिया लिमिटेड, ही सुद्धा एक सरकारी गव्हर्मेंट कंपनी आहे. त्यानंतर नॅचरल ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड इत्यादी या सर्व काही गव्हर्मेंट कंपन्यांचे एक्झाम्पल्स तौरपर आपण पाहिजे. त्यानंतर आता अदर टाईप्समधील सेकंड नंबर येतं फॉरेन कंपनी, म्हणजेच विदेशी कंपनी, ज्याला फॉरेन कंपनी. कंपनी ॲक्ट 2013नुसार सेक्शन 2/42, कंपनी कायदा 2013 कलम 242नुसार फॉरेन कंपनी मीन्स, फॉरेन कंपनी मीन्स अ कंपनी इनकॉर्पोरेटेड आउटसाइड इंडिया बट हॅविंग अ प्लेस ऑफ बिझनेस इन इंडिया. फॉरेन कंपनी, विदेशी कंपनी म्हणजे अशी कंपनी जिची नोंदणी ही भारताबाहेर झाली आहे. इनकॉर्पोरेटेड आउटसाइड इंडिया, भारताबाहेर जिची नोंदणी झाली आहे, परंतु बिझनेस, व्यवसाय मात्र भारतात करते, अशा कंपनीला फॉरेन कंपनी असं म्हणण्यात येतं. आता एक्झाम्पल तौरपर या फॉरेन कंपनी कोणत्या कोणत्या आहेत? नेस्ले इंडिया लिमिटेड, जो आपण नेस्ले, वेगवेगळे ब्रँड आहेत नेस्ले इंडिया, हा. बाटा इंडिया लिमिटेड, ही सुद्धा फॉरेन कंपनी, आपल्याला वाटतं भारतीय कंपनी आहे, परंतु त्याची एस्टॅब्लिशमेंट इनकॉर्पोरेशन ही आउटसाईड ऑफ इंडियामध्ये झाली आहे. नोंदणी ही भारताबाहेर आहे, परंतु बिझनेस भारतामध्ये करते, म्हणून त्याला फॉरेन. बाटा इंडिया लिमिटेड ही सुद्धा फॉरेन कंपनी आहे. त्यानंतर वनफूल कॉर्पोरेशन, वनफूल फ्रीज येतं बघा वनफूलचं, वनफूल कॉर्पोरेशन. तर नेस्ले इंडिया, बाटा इंडिया लिमिटेड, वनफूल कॉर्पोरेशन लिमिटेड, ह्या सर्व काही फॉरेन कंपनीज एक्झाम्पल आहेत. त्यानंतर थर्ड नंबर डोरमॅन्ट कंपनी. डोरमॅन्ट कंपनी निष्क्रिय कंपनी ज्याला म्हणण्यात येतं एक प्रकारे. त्या संदर्भातील इन्फॉर्मेशन पाहूया. त्या संदर्भातील सेक्शन देण्यात आलेला नाही. इफ अ कंपनी इज रजिस्टर्ड फॉर फ्युचर प्रोजेक्ट or has not made any significant accounting transactions in the last 2 years or has not filed financial statements or annual return in the last 2 years after making application US 455 can be called as dormant company. त्या ठिकाणी US 455 हे बाय मिस्टेक, प्रिंट मिस्टेक आलेलं आहे त्या ठिकाणी. मेकिंग ॲप्लिकेशन कॅन बी कॉल्ड ॲज डोरमंट कंपनी. निष्क्रिय कंपनी, ज्या कंपनीची नोंदणी इन फ्युचर प्रोजेक्टसाठी म्हणजे भविष्यकालीन प्रकल्पासाठी केली जाते, किंवा ती कंपनी नॉट मेड एनी सिग्निफिकंट अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन इन लास्ट 2 years, किंवा मागील 2 वर्षापासून
त्यांनी अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स तयार करत नसेल, तसेच तिचं ॲन्युअल रिटर्न्ससुद्धा म्हणजेच वार्षिक पत्रक रिटर्न तयार केले नसेल, अशी कंपनी म्हणजेच डोरमंट कंपनी, निष्क्रिय कंपनी म्हणून घोषित केली जाते. इन शॉर्ट, काही कंपन्या इन फ्युचरच्या प्रोजेक्टसाठी एक कंपनी तयार करतात, त्यालाच डोरमेंट कंपनी म्हणलं जातं. किंवा अशा कंपन्या ज्यांचं 2 वर्षापासून लास्ट 2 इयर्सपासून कोणतंही अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन झालेलं नाही, कसलाही व्यवहार झाला नाही, लेखापुस्तक ताळेबंद तयार केले नसेल, फायनान्शियल स्टेटमेंट तयार केले नसेल किंवा ॲन्युअल रिटर्न्स लास्ट 2 इयर्सपासून भरले नसतील, तर अशा कंपनीला निष्क्रिय कंपनी म्हणून घोषित केलं जातं किंवा अशा कंपनीलाच डोरमंट कंपनी असं म्हणण्यात येतं. त्यानंतर 4th नंबर आहे लिस्टेड कंपनी, सूचीबद्ध कंपनी. कंपनी ॲक्ट 2013 सेक्शन 2/52 कलम 252 नुसार लिस्टेड कंपनी मीन्स अ कंपनी विच हॅज एनी ऑफ इट्स सेक्युरिटीज लिस्टेड ऑन एनी रिकग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज. ज्या कंपनीने आपल्या शेअर्सची नोंद मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज म्हणजेच ज्या ठिकाणी शेअर्सची उलाढाल चालते. आपण पाहतो न्यूजवर सुद्धा स्टॉक एक्सचेंज खाली कोसळला, वरती गेला, म्हणजे ज्या ठिकाणी कंपन्यांचे शेअर्स म्हणजेच भागाची विक्री खरेदी केली जाते त्याला स्टॉक एक्सचेंज असं म्हणलं जातं, ज्याला शुद्ध मराठीमध्ये भाग बाजार असं म्हणलं जातो. तर ज्या कंपनींची या स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड झालेली असते, नोंदणी झालेली असते, त्यालाच लिस्टेड कंपनी असं म्हणलं जातं. अ पब्लिक लिमिटेड कंपनी मे बी लिस्टेड कंपनी ऑर अनलिस्टेड कंपनी. जी सार्वजनिक कंपनी आहेत म्हणजेच पब्लिक कंपनी आहेत, ती सार्वजनिक मर्यादित कंपनी ही लिस्टेडसुद्धा असू शकते किंवा अनलिस्टेड कंपनीसुद्धा असू शकते. A listed company will also have to follow SEBI's guideline, Security Exchange Board of India, ज्याला SEBI असं म्हणण्यात येतं. Security Exchange Board of India's guidelines and the provisions of the Companies Act. जी लिस्टेड कंपनी आहेत त्यांना सेबीने दिलेले जी प्रोव्हिजन्स आहेत, ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदींचं पालन करावे लागते. ज्या कंपन्या लिस्टेड आहेत, जे स्टॉक एक्सचेंजमध्ये नोंदणी केलेली आहे, भाग बाजारामध्ये ज्यांना मान्यता मिळालेली आहे, अशा कंपन्यांना सेबीच्या अंतर्गत म्हणजेच सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अंतर्गत त्यांनी सांगितलेल्या तरतुदीचे प्रोव्हिजन्सचे पालन करावे लागते. अशा संदर्भातील लिस्टेड कंपन्यांसंदर्भातील इन्फॉर्मेशन आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्याला पुढे घ्यायचं आहे 5th नंबर स्मॉल कंपनीज म्हणजेच लहान किंवा छोटी कंपनी. ॲज पर सेक्शन 285 कंपनी ॲक्ट 2013 मधील कलम 285 नुसार स्मॉल कंपनी मीन्स अ कंपनी अदर दॅन पब्लिक कंपनी. लहान कंपनी म्हणजे जी सार्वजनिक कंपनीपेक्षा वेगळी आहे. अदर दॅन पब्लिक कंपनी, पब्लिक कंपनीपेक्षा वेगळी आहे, तिला स्मॉल कंपनी असं म्हणतात. आता काय वेगळी आहे पब्लिक कंपनीपेक्षा? फर्स्ट नंबर, पेडअप शेअर कॅपिटल ऑफ विच डज नॉट एक्सीड ₹50 lakh or such higher amount as may be prescribed. जिचे पेडअप शेअर कॅपिटल म्हणजेच वसूल भाग भांडवल हे 50 लाख रुपये किंवा सच हायर अमाऊंट ॲज मे बी प्रिस्क्राईब किंवा जास्त निर्धारित रकमेपेक्षा जास्त असेल, तिला स्मॉल कंपनी असं म्हणतात. जिचे पेडअप शेअर कॅपिटल वसूल भाग भांडवल हे 50 लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त निर्धारित केले असेल, अशाला स्मॉल कंपनीज म्हणतात. त्यानंतर त्यामधील सेकंड नंबर,
turnover of which as per its last profit and loss account does not exceed 2 crore or such higher amount may be prescribed. जिच्या प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच नफा व तोटा खात्यानुसार इयरली वार्षिक उलाढाल ही 2 कोटी 2 करोड्स किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा अधिक असेल अशाला स्मॉल कंपनी असं म्हणण्यात येतं. काय आहे फर्स्ट, जिचं पेडअप शेअर कॅपिटल 50 लाख रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तिला स्मॉल कंपनी म्हणलं जातं, किंवा जिचा प्रॉफिट अँड लॉस जो वार्षिक नफा आणि तोटा ची उलाढाल आहे ती 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची अधिक असेल तिला स्मॉल कंपनीज असं म्हणतात. आता त्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ, प्रायव्हेट कंपनी, 1 पर्सन कंपनी अँड कंपनी अदर दॅन पब्लिक कंपनी कॅन बी अ स्मॉल कंपनी. या वरील 2 कंडिशन्सला सोडून प्रायव्हेट कंपनी असेल किंवा एका व्यक्तीची कंपनी असेल किंवा कंपनी अदर दॅन पब्लिक कंपनी असेल, यांचा समावेश स्मॉल कंपनी म्हणून होतो. यानंतर 6 नंबर, असोसिएट कंपनी. असोसिएट मीन्स सहयोगी कंपनी ज्याला. सेक्शन 2/6 कलम 2(6) नुसार असोसिएट कंपनी मीन्स an associate company is one over which another company exercise a significant degree of control which is less than a degree of control exercised over a subsidiary company. Subsidiary associate कंपनी, सहयोगी कंपनी म्हणजे अशी कंपनी ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचे नियंत्रण असते, जे नियंत्रण सबसिडरी कंपनीच्या नियंत्रणापेक्षा कमी असते. डिग्री ऑफ कंट्रोल टू द अनदर कंपनी. असोसिएट कंपनी म्हणजे ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचे कंट्रोल असते, नियंत्रण असते, आणि जे कंट्रोल डिग्री ऑफ कंट्रोल ही लेस दॅन सबसिडरी कंपनी. जे कंट्रोल आहे ते सबसिडरी म्हणजेच दुय्यम कंपनी सबसिडरी कंपनीपेक्षा कमी असते, तिला असोसिएट कंपनी असं म्हणण्यात येतं. त्यानंतर सेकंड पॅरेग्राफ, associate company is a relation to another company means a company which that other company has significant influence but which is not a subsidiary company. सबसिडरी कंपनी म्हणजे सुद्धा दुसऱ्या कंपनीवरतीचं नियंत्रण, परंतु हे नियंत्रण पूर्णपणाने त्याच्यापेक्षा त्या सबसिडरी कमीपेक्षा कमी असते, म्हणून तिला असोसिएट कंपनी असं म्हणण्यात येतं. त्यानंतर थर्ड पॅरेग्राफ, फॉर द पर्पज ऑफ धिस क्लॉज सिग्निफिकंट इन्फ्लुअन्स मीन्स. आता सिग्निफिकंट इन्फ्लुअन्स म्हणजे काय नेमकं या संदर्भात सांगितलं आहे, कंट्रोल ॲट लीस्ट 20% ऑफ टोटल कॅपिटल ऑर ऑफ बिझनेस डिसिजन अंडर ॲन ॲग्रीमेंट. सिग्निफिकंट इन्फ्लुअन्स म्हणजे ज्या कंपनीचा टोटल कॅपिटल म्हणजेच टोटल पूर्ण भागभांडवलाच्या किमान 20% जास्त कॅपिटल ज्या कंपनीचे असते आणि त्याचं नियंत्रण असते, कंट्रोल असते, त्यालाच सिग्निफिकंट इन्फ्लुअन्स असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यानंतर लास्ट 7 नंबर, कंपनी नॉट फॉर प्रॉफिट, नफ्यासाठी नसलेली कंपनी. अंडर सेक्शन 8 सच कंपनीज आर रजिस्टर्ड
कंपनी कायदा 2013 कलम 8 नुसार अशा कंपन्यांचं रजिस्ट्रेशन नोंदविलेल्या रजिस्ट्रेट असतात. यासाठी काही वेगळं एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं नाही. कंपनी नॉट फॉर प्रॉफिट, नफ्यासाठी नसलेली कंपनी. कंपनी ॲक्ट 2013 सेक्शन 8 नुसार अशा कंपन्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं. एवढंच एक्सप्लेनेशन त्यामध्ये आहे. कलम 8 नुसार अशा कंपन्या रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदविलेल्या असतात. अशा प्रकारे आपण टाईप्स ऑफ कंपनीजमधील अदर टाईप्स पाहिले. या ठिकाणी आपला थेरॉटिकल भाग सेकंड चॅप्टरमधील जॉईंट स्टॉक कंपनीमधील संपलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिस्टिंग्विश बिटवीन घेणार आहोत, फरक स्पष्ट करा हा पाहणार आहोत. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.